बघा मित्रांनो, आज 3 एप्रिल. आज जीबीपी आणि युरोमध्ये कशा प्रकारे काम करू शकतो आपण बघायचं आहे. त्याच्या आधी काल 2 एप्रिलमध्ये मार्केटमध्ये बरंच काय घडले. तर मी नेहमी म्हणतो की सगळ्यात आधी मार्केटमध्ये काय वर्क होते तर तो म्हणजे प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन म्हणजे एसएल हंटिंग जास्त वर्क होते. मार्केट हा सेलर आणि बायरचा गेम आहे. मार्केटमध्ये कोणतं सेल करणार कोणतं बाय करणार, मग प्रॉफिट बुकिंग कोणाच होणार, एसएल हंटिंग कोणाच होणार, हे फक्त चालाकीने स्मार्टपणे आपल्याला समजलं पाहिजे. ते समजलं की आपल्याला मार्केटची गेम करायला सुरुवात होते. फक्त मार्केटमध्ये परफेक्ट कोणीच नसते. आपण परफेक्ट व्हायचा पण प्रयत्न करायचा नाही. किमान जेमतेम तरी आपल्याला येतं ह्यातला नॉलेज यायला लागलं तर मार्केटकडून आपल्याला आणि आपलं डिसिप्लिन आपण पाळायला लागल्यानंतर आपल्याला चांगलं प्रॉफिट रिझल्ट द्यायला सुरुवात करते. काल काय घडलं बघा. त्याच्या आधी ह्याच्या तुम्हाला लाईन दिसतात. आता जे काय मला आधीपासून फॉलो करतात त्यांना काही जास्त म्हणजे वाटत नसेल, पण अगदी नव्यानं कोणी व्हिडिओ बघत असेल तर हे खूप सारे त्यांना लेवल दिसतील. पण या प्रत्येक लेवलचा माझ्यासाठी अर्थ खूप वेगळा आहे. आणि दुसरी गोष्ट खूप सिंपलमध्ये काम असतं. आपले 2-3 ट्रेड फक्त प्लॅन असतात. त्यामुळे ह्या गोंधळ उडून देऊ नका लेवलचा. काल काय झालं, मार्केटनं दुपारपर्यंत तुम्ही बघू शकता की मार्केट एका झोनमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर मार्केट हे जे सेलर बसले होते, माझा कर्सर बघा, मी मोबाईलवरती हा स्क्रीन रेकॉर्ड करतोय, ह्याबरोबर ह्याच्यावरती चांगले सेल होते. मार्केटनं धडाधड ह्यांचे एसेल खाल्ले, अगदी जबरदस्त कॅन्डलमध्ये एसेल खायला दिसतं आपल्याला. त्यानंतर ही पण लेवल इम्पॉर्टंट होती 425ची किंवा 450 धरून चाला. इथं मार्केट काय करतो, मार्केटला वरती जायचं होतं पण वरती कोणी एसेल नव्हते ना. मग एसेल तर तयार झाली पाहिजे. विनाकारण वर कसं काय जायचं, कोणतरी विकणारं पाहिजे, मग घेणार असणार. मार्केटनं परत येतं इथनं सेलिंग साईडला तुम्हाला बघू शकता की इथनं चांगलं सेलिंग साईडला मार्केटने प्रेशर दिलं. बऱ्याच जणांना वाटलं असेल आता ऑल टाईम हायला म्हणजे हायला आले मार्केट येतं आणि इथून खाली पडण्याची शक्यता आहे. इथं एसेल क्रिएट केली अगदी चोकूनमध्ये. एसेल क्रिएट करायला मार्केटने किती वेळ लावला बघा. किती मोठ्या प्रमाणात कॅन्डलचा गोंधळ झाला, इथं जत्रा भरल्या. त्यानंतर मार्केटनं ज्यावेळी एसेल खायचं होतं त्यावेळी अगदी 3 कॅन्डलमध्ये यांचा कार्यक्रम बल्ल्या उठवलेला आहे. त्यानंतर जर परत बघितलं तर माझ्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट लेवल होती रेड लाईनची. त्यामुळे इथं मी ट्रेड माझा ॲक्टिव्ह केला होता. पण इथं ॲक्टिव्ह केल्या थोडंसं रेशन दिलं, मार्केटनं खाली पण आलं. पण इथं बराच वेळ कन्सोल्टेशन करत होतं. मला असं वाटत होतं की इथून मार्केटनं टाकल्या झटका दिल्यासारखं खाली आला पाहिजे होतं आणि एसएल पण चांगली मिळलं असते तिथं. पण मार्केट काय खाली याचं नाव घेणार, मार्केट इथंच थांबलं. परत मार्केटने टॉप केला, परत खाली आलं आणि सेकंड टॉपला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मार्केट हे आपल्या लेवलच्या जवळच बराच वेळ झाला थांबलं आहे, होल्ड करायला लागलं आहे. मार्केटला खाली शक्यता कमी आहे. तेव्हा माझ्या स्टोरीला सुद्धा मी टाकलं होतं की मी आता माझा जे एसएल आहे तो कॉस्ट आणतोय, कारण की मला आता शक्यता कमी वाटते. मार्केटला खाली यायचं असतं तर एका झटक्यात खाली आलं पाहिजे होतं. एवढी चांगली लेवल होती. मार्केटनं अगदी पाहिजे तसा डबल टॉप केला, एसएल आपला कॉस्ट घेतला आणि त्यानं मार्केटला जी करायची ती रॅली मार्केटने केली. आणि बरोबर रात्री 1:30च्या आसपास ट्रम्प अण्णांचं भाषण होतं. त्या ट्रम्प अण्णाच्या भाषणामुळे इथं मग काय लकी ड्रॉ सगळा सुरू झाला. इथं काय प्राइस ॲक्शन किंवा मार्केट बिहेवियर काय नसते. अगदी आपली इथं लेवलचं वर्क झालं तुम्हाला दिसते. पण असं काय हे लकी ड्रॉ आहे, हे फक्त न्यूज स्टेशनमध्ये लकी ड्रॉ चालतो, बाकीचं काही नाही. कारण बघू शकता इथं आता काय करणार आहे, कोण बाय करायचं, सेल करायचं का अकाउंट उडवायचं, करायचं तर काय करायचं. मग इथं असं करायचं, इथं शांत बसायचं, दुसरं काही इथं करायचं नसते. त्यानंतर मार्केटनं एक चांगली न्यूज असणार आहे, पॉझिटिव्ह न्यूज असणार आहे. त्यामुळे मार्केटने कंटिन्यू अपट्रेंड दिला आणि अगदी आपल्या ह्या लेवलचा बेस घेऊन मार्केटने ही सुद्धा चांगली लेवल होती आपली 350ची. इथं मार्केटनं थोडा वेळ मार्केटने ह्याला स्पीड दिला नाही असं नाही, पण मार्केटला काय इच्छा नाही खाली जाण्याची. मार्केटनं आता अपट्रेंड आणि सुरू केलेलं आहे. आता आज काय होईल, आज संध्याकाळी थोड्याफार न्यूज आहेत, पण संध्याकाळपर्यंत काय होईल तर आपण आजच्या लेवल आत्ताच आपण ड्रॉ करून ठेवले आहेत. मार्केटनं वरती गेलं तर ह्या ज्या लेवल आहेत 3 मी पोझिशन केले आहेत. 3च्या 3 ॲक्टिव्ह कधी होत नसतात आपल्या, 1-2च होतात. 1-2मध्ये एसएल किंवा टीपीआला तर ट्रेडिंग बंद करायचं आहे, काही हरकत नाही. प्रॉफिट येऊन दे किंवा एसएल येऊन दे. ह्या वरच्या लेवल असतील आणि ह्या खालच्या असतील. खालच्या लेवलमध्ये ह्या जी वरची रेड लाईन आणि ही लेवल, ह्या 2 लेवल मला खूप चांगले इम्पॉर्टंट वाटतात. तिथं मार्केट वर्क व्हायला पाहिजे. आणि चुकून माकून जर रात्रीसारखं फास्टली ब्रेक जर मार्केटनं करत आलं इथंपर्यंत शक्यता कमी आहे, पण आलं तर ही लेवल सोडू नका. म्हणजे मी सोडणार नाही, इथून चांगलं काम होताना दिसेल. आता युरोचं बघूया आपण. हे जीबीचा बघितला चार्ट, हा युरोचा चार्ट बघूया. 1 सेकंड. हां ठीक आहे. आता युरोचा चार्ट बघू शकता की रात्री काल काय झालं. काल इथं आपला एक पुन्हा तेच झालं, दुपारपर्यंत मार्केट कन्सोल्टेशन करत होतं. खूप चांगलं मार्केटमध्ये बायर सेलरची गेम चालू होती आणि एक्झॅक्टली आपली आता ही लेवल तुम्हाला दिसते 8,350ची किंवा 360ची. मार्केटने ह्याच्यावरती एसएल चांगले होते, खाली पण होते, नाहीच नाही. पण आता कोण कोणाला खाणार हे त्याच्या ताकदीवर आहे. मार्केटनं ब्रेक केलं, एसएल खाल्ले. एक्झॅक्टली आपल्या ह्या लेवल जो स्कॅल्प होता तो स्कॅल्प आपल्याला पूर्णपणे आपला वर्क झाला व्यवस्थित. त्यानंतर ह्या लेवलजवळ मार्केटनं ज्या कॅन्डल म्हणजे स्ट्रॉंगली मार्केट वर येत होतं, त्यामुळे मी विचार केला की रेड कॅन्डल झाल्याशिवाय आपण एंट्री करायची नाही. आणि ह्या रेड कॅन्डलजवळ एंट्री केली आणि ह्यामुळं काय होत होतं, एसएल कमी लागत होता. ह्या रेड कॅन्डलच्या मागच्या ग्रीन कॅन्डलच्या वरचा लावला, एसएल छोटा लागला आणि मार्केट काय खाली आलं नाही. मार्केटने ह्याला ब्रेक केलं व्यवस्थित. आणि त्यानंतर हा वरचा जो आपला ट्रेड होता हा सुद्धा डॉट टू डॉट वर्क झालेला आहे आणि अगदी आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त मार्केटने तर टीपी दिला आहे. पण हा ट्रेड मी घेतला नव्हता, कारण की माझा जीबीपीमध्ये ट्रेड चालू होता. त्यामुळे तिसरा ट्रेड होता, त्यामुळे 3 ट्रेडच्या वर तर काही मी घेत नाही. त्यामुळे इथं हा ट्रेड वर्क होऊन सुद्धा आपण घेतला नाही. 3 ट्रेड आपले झाले. त्यानंतर रात्र अशीच गेली. रात्र अशी गेल्यानंतर ट्रम्प अण्णांचं भाषण इथं बरं सुरू झालं आणि तुम्ही बघू शकता लकी ड्रॉप पुन्हा इथं सुरू झाला. फक्त ह्यात बघायची काय गोष्ट आहे, मेजर लेवल आपल्याला कळलं पाहिजे. बघा मेजर लेवल कळलं की आपल्याला गेम कळते. डॉटवरच्या रेड लाईनपासून डॉट खालच्या रेड लाईनपर्यंतच मार्केट का रात्री एवढ्या हाय इम्पॅक्ट न्यूजमध्ये सुद्धा मार्केट त्याच्या ह्यांना तोडू शकलं नाही, ह्यांच्यामध्येच मार्केट राहायला लागलं. म्हणजे आपल्याला मार्केटच्या
लेवल कळायला की आपल्याला काम कसं करायचं कळते. आता मार्केट पुन्हा ह्या आपल्या रेड लाईनला किंवा ह्याच्यावरती बेस घेऊन मार्केट वरती यायला लागलं आणि आता डॉट मार्केट तुम्ही बघू शकता ह्या रेड लाईनला रिस्पेक्ट द्यायला लागले. आता काय होणार, आता मला इथं वाटतं की इथनं मार्केट आलं सेलिंग झालं तर ह्याच रेड लाईनपासून खाली चांगलं सेलिंग झालं पाहिजे. कारण ही अंबुजा भिंत आहे ना, ही अंबुजा भिंत आहे मार्केटची, ही तोडू शकणार नाही शक्यतो. पण आता इथं बराच वेळ कन्सोलिडेशन करायला लागले. अजून दुपारपर्यंत असं कन्सोलिडेशन करत राहिलं तर कदाचित ती ब्रेक करेल. पण खाली पडायचं असेल तर ह्याच लेवलपासून पडलं पाहिजे. त्यानंतर आपल्या खालच्या पोझिशनीत आहेत ते असतील आणि ह्याला जर मार्केटने ब्रेक केलं तर ह्या वरच्या लेवलपासून एकदा त्याला परत रिटेस्ट करायला पाहिजे. ती रिटेस्ट करायला आली की आपण त्याचा फायदा घ्यायचा आणि इथं आपण आपल्या पोझिशन ॲक्टिव्ह करू शकतो. बाकीचे वरच्या लेवल अशा आहेत. तर बघूया काय होते. बाकीची आत्ताची जी रेड लाईन लेवल आहे ती मला खूप इम्पॉर्टंट वाटते. मार्केटनं त्याला ब्रेक केलं तर वरच्या लेवल आहेत, पण ह्याला शक्यतो ब्रेक करण्याची ताकद मार्केटला जरा जास्त व्हायला लागणार. धन्यवाद. जय वळमा.